आत्ताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि जर समजा तुमचीही मुलं त्याच्यापैकी एक आहे ज्यांना परीक्षेमध्ये खूप कमी गुण मिळालेले आहेत किंवा जेवढे तुम्ही एक्सपेक्ट केलेले होते तेवढे मिळालेले नाही आहेत आणि अजूनही तुम्ही त्यांच्यावरती रागावलेले असाल तर प्लीज असं करू नका. मुलांना परीक्षेमध्ये कमी गुण मिळण्याची खूप कारणं असतात. त्याच्यापैकी 1-2 कारणं मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचा दृष्टिकोन थोडा तरी बदलेल. बघा, कधी कधी मुलं असतात ना, ते खूप एफर्ट्स घेतात आणि एक पेरेंट म्हणून आपल्याला ते एफर्ट्स दिसतात सुद्धा. जर समजा तुमच्या मुलांनी एफर्ट्स घेतलेले आहेत पण तुमच्या अपेक्षेपेक्षा त्यांना कमी मार्क मिळालेले आहेत किंवा तुम्ही जी तुलना करतात तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मुलांच्या मार्कांशी, तर तुम्ही ते चुकत आहात. त्यांनी किती एफर्ट्स घेतलेत आणि त्यांच्यानुसार जर त्यांना मार्क मिळाले असतील तर त्यांच्या एफर्ट्सना अप्रिशिएट करा, त्यांच्या मार्कांना नका करू. दुसरं एक कारण असते की काही मुलं हुशार असतात, त्यांना सगळे कॉन्सेप्ट कळतात, पण जेव्हा परीक्षेची वेळ येते ना तेव्हा त्यांना परीक्षा देणं आवडत नाही किंवा कधी कधी त्यांना परीक्षेची भीती वाटते. एक टीचर म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कधी कधी मुलं आहेत ना, उत्तरं लिहितात. काही मुलं अशी असतात जी टॅलेंटेड, आपण टॅलेंटेड कोणत्या मुलांना म्हणतो माहीत आहे? जी मुलं जसंचं तसं उत्तर जे वहीमध्ये आहे किंवा डायजेस्टमध्ये आहे ते पेपरमध्ये उतरवतात त्यांना आपण टॅलेंटेड म्हणतो. पण ॲक्च्युअलमध्ये अशीही मुलं असतात ज्यांना कधी कधी क्लासरूममध्ये शिकवलेलं समजतं पण ते त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार उत्तर लिहितात. आणि सगळ्या शिक्षिका असं नसतात की मुलांनी काय लिहिलेलं आहे ते समजून त्यांना मार्क देणं, कारण कधी कधी त्यांनासुद्धा काही प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. मग जर समजा तुमची मुलं त्याच्यापैकी एक असतील ना तर तुम्ही खूप ब्लेस्ड आहात, कारण अशी जी मुलं आहेत ना ती पुढे जाऊन खूप सक्सेस मिळवतात, कारण त्यांना ऑलरेडी कॉन्सेप्ट कळलेला असतो. मग त्यावेळेस अशा ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात ना त्याच्यामध्ये मुलं खूप चांगलं स्कोअर करतात. तर प्लीज तुम्ही हताश होऊ नका. मुलांनी जे काही मार्क मिळवलेले आहेत त्यामध्ये त्यांना तुम्ही अप्रिशिएट करा आणि पुढे अजून चांगलं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.